Standard 8, subject Maths, in the chapter Congruence of the Triangle. In the previous video, we learning about the various tests regarding to the congruence of the triangle. Here, take a revision of that test. What is actually, these are the tests. The SAS, if the two sides and the included angle of a triangle are congruent with the two corresponding sides, the included angle of the other triangle, then the triangles are congruent to each other. When there is a SAS, means side, two sides and the angle is included. If two sides and the angle is included in a triangle are congruent to the two corresponding sides and the included angle of the other triangle. जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन भुजा आणि एक कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन भुजा आणि त्यामध्ये समाविष्ट असणारा कोन याशी एकरूप असतील संगत बाजूशी किंवा संगत कोनाशी, तेव्हा ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात या कसोटीनुसार, SAS कसोटीनुसार. कसोटी नंबर 1 SAS. याला मराठीमध्ये बा को बा कसोटी असं म्हणतात. बाजू कोन बाजू, तसं साइड अँगल साइड. काही विद्यार्थ्यांना वाचन करता येत नसेल त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. दुसरं, आपली दुसरी जी टेस्ट आहे, या दुसऱ्या टेस्टमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, SSS. आता तुम्ही याच्यावरून ओळखू शकता की याच्यामध्ये आपल्याला साइड 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 याचा अंदाज येतो आपल्याला की जेव्हा दोन त्रिकोणाच्या, इफ द थ्री साइड्स, त्याच्या तीनही बाजू, थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ थ्री करस्पॉन्डिंग साइड्स, त्या जर दुसऱ्या त्रिकोणाच्या करस्पॉन्डिंग म्हणजे संगत बाजूंशी, म्हणजे जर या एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या संगत त्रिकोणाच्या तीनही बाजूंबरोबर जर एकरूप असतील तर ते ह्या SSS कसोटीनुसार देन द टू ट्रायंगल्स आर द कॉन्ग्रुएंट, हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे याला मराठीमध्ये बाजू 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 कसोटी असं म्हणतात. म्हणून याला S साइड 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 टेस्ट असं म्हटलं जात असतं. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्याला उदाहरणं सोडवताना कोणत्या कसोटीनुसार त्या एकरूप आहेत हे शोधायचं असेल तेव्हा आपल्याला या कसोट्यांचा वापर करायचा आहे. म्हणून थोडी त्यांची उजळणी तुमच्या या माध्यमातून घेत आहे. तर तिसऱ्या याच्यामध्ये बघा, अँगल साइड अँगल टेस्ट्स म्हणजे काय. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की वरून जसं आपण चेक केलं त्या पद्धतीने अँगल म्हणजे कोन, बाजू आणि अँगल म्हणजे बघा याच्यावर बोलण्यावर आपण जेव्हा आजूबाजू दोन कोन असतील आणि मध्ये एखादी बाजू असेल, दोन त्रिकोण घेतले, दोन त्रिकोण ते कसेही ठेवू दे त्यांना, पण मात्र त्यांचे जर आजूबाजू दोन कोन आणि मध्ये एक बाजू, या त्रिकोणाची मधली बाजू आणि त्या पण त्रिकोणाची मधली बाजू, त्यातला आजूबाजूचा दोन कोन आणि तिकडचे पण आजूबाजूचे त्या बाजूच्या बाहेरचे दोन कोन, हे जर संगत कोन एकरूप असतील, त्यांच्या संगती जुळत असेल तर त्यांना ASA टेस्टनुसार ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. इफ द टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स अँड द साइड्स इंक्लुडेड बाय देम आर कॉन्ग्रुएंट विथ टू करस्पॉन्डिंग अँगल्स अँड द साइड इंक्लुडेड बाय देम of the other triangle, then the triangles are congruent with each other. तर या दोन कोनांच्या आतमध्ये जर बाजू समाविष्ट असेल, इन्क्लुडेड, त्या दोन कोनांच्या मध्ये जर आपल्याशी दोन कोन असतील तर या दोन कोन, ह्या कोनाच्या मध्ये ही बाजू आणि पुन्हा हा दुसरी बाजू, इथे दुसरा कोन तयार झालेला आहे बघा, एक आणि ही, हे दोन्ही कोनांच्या आतमध्ये असणारी जी बाजू असेल तिला आपण म्हणू शकतो. तर या टेस्टनुसार म्हणजे याला बघा, लक्षात घ्या, कोन बा म्हणजे कोन बाजू कोन, को बा को कसोटी. ठीक आहे. तर हे मराठीत पण तुम्हाला समजेल या पद्धतीने मी समजून सांगतोय. चौथी कसोटी. कारण चौथ्या कसोटीमध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की दोन कोन लगतचे, पहिला दुसरा आणि मात्र त्याच्या लगतची एक शेजारची बाजू, मधली नाही, कारण यांच्यात आता सगळे समाविष्ट पद्धती आलेल्या आहेत. आता ही चौथी जरा कशी आहे, दोन कोन असतील आणि त्या दोन कोनांमध्ये, म्हणजे आता समजा याचे जर दोन कोन असतील, हा कोन आणि हा कोन, आणि नंतर त्याच्या शेजारची बाजू, ही बाजू नाही किंवा ही बाजू नाही,
जर ही बाजू घेतली तर इकडून अँगल अँगल आणि मग ही साईड आली, ही असू दे दोघांपैकी दोन कोण आणि मग कोणती तरी एक बाजू, पण मधली असेल तर ही मधल्या टेस्ट प्रमाणे अँगल अँगल म्हणजे अँगल अँगल आणि मधली साईड, त्याला ही आली ASA. पण आपल्याला ज्यावेळेस जर एक कोण हा कोण आणि ही बाजू कोणती तरी एक बाजू असेल, आधी असेल किंवा नंतरची असेल, तर त्याला आपण काय करू शकतो, अँगल अँगल साईड टेस्ट. इफ द टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल अँड द साईड नॉट इन्क्लुडेड बाय देम आर द कॉन्ग्रुएंट, त्यांच्यामध्ये ती समाविष्ट नसावी, विथ द करस्पॉन्डिंग अँगल्स अँड द करस्पॉन्डिंग साईड नॉट इन्क्लुडेड बाय देम of the other triangle, then the triangles are congruent with each other. तर तेव्हा ते त्रिकोण जे असतात एकरूप असतात. कोणत्या कसोटीनुसार? AAS म्हणजे कोण कोण बाजू, कोण कोण आणि बाजू कसोटी, कोकोबा म्हणतात त्याला. मराठीत नुसतं शॉर्ट फॉर्म्समध्ये जे असेल त्याला काय म्हणतात, कोकोबा कसोटी असं म्हटलं जात असतं. लक्षात ठेवायचं, यांना लक्षात तुम्ही असंही ठेवू शकता, बाजू दोन बाजू आजूबाजू आणि मध्ये अँगल म्हणजे बा को बा, नंतर साईड बा, त्यानंतर कोण बाजू कोण कसोटी आणि नंतर कोको बा कसोटी. आता शेवटची आपली उरलेली आहे ती म्हणजे आपल्याला पाचवी हायपोटेन्यूज साईड. हायपोटेन्यूज साईडमध्ये काय, इफ द हायपोटेन्यूज अँड द साइड्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आता ही फक्त राईट अँगल ट्रायंगल या त्रिकोणासाठीच बनवण्यात आलेली आहे असं याला मानलं जात असतं. राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय असतं की कोणत्याही जो आपल्याला कोण असेल तर याच्यात काय करतात, हायपोटेन्यूज कोणाला म्हणतात, काटकोनासमोरील बाजूला हायपोटेन्यूज असं म्हणतात. ही जी काटकोन आहे या काटकोनाच्या ह्या दोन भुजा आहेत आणि याला हायपोटेन्यूज याला म्हणतात. अनेक मुलांना माहीत नसतं हायपोटेन्यूज म्हणजे काय असतं सर, तर ते विचारतात कारण त्यांना त्याचा अर्थ समजत नाही. हायपोटेन्यूज मराठीमध्ये जर समजून घेतला तर कोणत्याही काटकोन त्रिकोण असेल त्या काटकोन त्रिकोणाच्या समोरील जी भुजा असते तिला म्हणतात. आता ही बाई दोन्ही प्रकारचे काटकोन त्रिकोण तुम्हाला ठेवलेले आहेत. आता या दोन्ही प्रकारचे हे वेगवेगळे सारखे नाही आहेत तंतोतंत, त्यामुळे यांची आपल्याला तुलना करता येणार नाही. मग हायपोटेन्यूज साईड म्हणजे हायपोटेन्यूज आणि एखादी साईड. मग तिसरं का नाही, कारण कोणत्याही दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी त्याच्या 6 घटकांपैकी कोणतेही 3 घटक असावे लागतात. एक आपल्याजवळ पाहिजे ते एकरूप असावे लागतात, तरच आपल्याला ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं मानलं जातं. तर आता इथे काय होतं, ही एक बाजू आहे हायपोटेन्यूज आहे, ही बाजू आणि हा हायपोटेन्यूज. मग तिसरी घटक काय आहे, तर तिसरा घटक राईट अँगल असतो. तिसरा घटक जो असतो तो राईट अँगल असतो. तर दुसरा असाच त्रिकोणाचा तो असा उलटा जरी ठेवला तरी तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की त्याची सारखी बाजू असली पाहिजे. हे बघा हे एकरूप आहेत का, हे दोन्ही एकरूप नाहीत, पण मी तुम्हाला एक नमुना म्हणून तुम्हाला दाखवतोय की आपल्याला ते कशा पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल की जर त्यांना आपण आता हे दोन्ही आपण एकत्र आपण ठेवले तर यांच्यामध्ये बघा ह्याच्या तंतोतंत आपण म्हणू शकतो. याला असा ठेवू द्या, कसा पण असू द्या त्याला, पण ठेवताना त्याचं या कोणाचं आणि या कोणाचं सारखे आपल्याला होणार. हायपोटेन्यूज हायपोटेन्यूज त्याची एक साईड त्याची एक साईड, तेव्हा हे दोन्ही त्रिकोण काय होणार, एकरूप हे मानले जातील. ॲक्च्युली हे नाही आहेत एकरूप, हे थोडासा आकार मोठा आहे, एका वेगवेगळ्या कंपासांमधले असणारे साहित्य आहे. पण तरी आपल्याला हे समजण्यासाठी पुरेसं आहे की आपल्याला हायपोटेन्यूज साईड टेस्ट काय आहे. इफ द हायपोटेन्यूज साईड अँड द टेस्ट अँड द साईड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आर द कॉन्ग्रुएंट. एक कर्ण हायपोटेन्यूजला काय म्हणतात, हा बघा याला म्हणतात हायपोटेन्यूज. इथे काटकोनाच्या समोरचं जो असतं ना त्याला, याच्या हा काटकोन आहे का, हा काटकोन आहे का, तर नाही, त्यामुळे याला नाही म्हणायचं, याला पण नाही म्हणायचं. मग जी सगळ्यात मोठी बाजू असते तिला काटकोन त्रिकोणामध्ये तिला हायपोटेन्यूज म्हणतात आणि एक कोणती तरी बाजू असतात. आता दोन त्रिकोण घेतल्यावर त्यांच्या तशी तुलना करायची आहे, हे लक्षात घ्या. या सगळ्या टेस्ट या दोन त्रिकोणाशी करायच्या आहे, या एकाच त्रिकोणातल्या आतमध्ये नाही करायचे. तर कोणत्या तरी तुम्हाला दोन वेगळे नावं असणारे तुम्हाला दिले जातील. The hypotenuse and the corresponding sides of the other right angle triangle, then the two triangles are the congruent to each other. तर ते दोन्ही त्रिकोण काय मानले जात असतात, एकरूप मानले जात असतात.
आता अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्यावरून ओळखायचं आहे तुम्हाला की याचे स्टेट द टेस्ट अँड द करस्पॉन्डन्स ऑफ द व्हर्टायसेस, त्यांची व्हर्टायसेसची संगती जोडून दाखवायची आहे आणि विच ट्रायंगल ऑफ द इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट, आणि त्याच्यातल्या कोणत्या एकरूप पेअर आहेत, जोड्या आहेत, त्या लिहून दाखवायच्या आहेत. म्हणजे 3 गोष्टी विचारल्या आहेत. टेस्ट विचारलेली आहे, करस्पॉन्डन्स विचारलेलं आहे. करस्पॉन्डन्स म्हणजे संगती कोणती जोडी आहे, आणि मग व्हर्टायसेसवरून त्यावरून त्याचं जे भाग आहेत त्या भागांची नावं लिहायची. तर ते आपण नंतरच्या तासाला नक्की बघूया. त्यामुळे तुम्ही हा प्रयत्न करा 13.1 सोडवण्याचा. ह्या टेस्ट कोणत्या कोणाला लागू पडतात, मग आपण त्यावरून उदाहरणं नक्की बघू. धन्यवाद.